रवा नारळाचे लाडू अगदी पेढ्यासारखे मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे. हे लाडू बनवायला अगदी सोपे आहे कारण बिना पाकाचे लाडू बनवलेले आहेत. त्यामुळे पाक करण्याचं कोणतंही टेन्शन न घेता अगदी काही मिनिटांमध्ये हे लाडू तयार होतात. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी 100% परफेक्ट लाडू तयार होईल. नैवेद्यासाठी असो किंवा प्रसादासाठी अगदी झटपट, साधी सोपी आजची ही रेसिपी. मग चला बनवूया रवा नारळाचे लाडू. लाडू बनवण्यासाठी 1 कप ओला नारळ घेतला. त्याचे हे बारीक काप करून घ्यायचे, पण जो काळसर भाग असतो तो काढून टाकायचा. नाहीतर लाडूचा रंग देखील थोडासा काळसर येईल. आता मिक्सरवरनं घालून पल्स मोडवर हे थोडंसं जाडसर असं भरड करून घ्यायची किंवा मग नारळ खोवून घेतला तरी चालेल. पण नारळ खोवून घेतल्यामुळे नारळाचा जो किस आहे तो जाडसर न होता अगदी बारीक होईल. त्यामुळे शक्य असेल तर मिक्सरवरनं फिरवून घ्या. त्यानंतर घेतला आहे 1 कप बारीक रवा. लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा. पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरवरनं थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे हलकासा बारीक होईल. आता रव्यामध्ये लगेचच ओला नारळ घालून घ्यायचा आहे. 1 कप रवा त्यासाठी 1 कपच ओला नारळ घेतलेला आहे. यापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाण घ्यायचं नाही. त्यानंतर अर्धा कप घेतला आहे दूध. हे दूध फार थंड किंवा खूप जास्त गरम नाही तर रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे. अर्धा कप दूध घालून व्यवस्थित मिक्स करायचं. यापेक्षा जास्त दूध जर घालाल तर हे बॅटर खूप पातळ होईल. त्यामुळे फक्त अर्धा कपच दूध यासाठी वापरलेलं आहे कारण नारळ देखील ओलसर आहे. त्यामुळे दूध जास्त घालण्याची गरज नाही. हे चांगलं मिक्स करून घेतलं बघाल तर खूप घट्टसर आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे झाकून ठेवायचं. त्यामुळे रवा छान फुलला जातो. 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून बघाल तर रवा छान फुलला जातो आणि मिश्रण थोडंसं घट्टसर होतं. आता हे सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी कप किंवा वाटी, पण त्याच कपाने किंवा वाटीने सगळं साहित्य मोजायचं आहे. त्यामुळे साहित्याचं प्रमाण चुकणार नाही आणि लाडू अगदी परफेक्ट तयार होईल. सगळे पदार्थ भिजत ठेवल्यामुळे छान एकजीव होतात. आता जाड तळाची कढई घेऊन यामध्ये साजूक तूप घालायचं. अर्धा कप साजूक तूप संपूर्ण लाडू बनवण्यासाठी वापरणार आहोत. तूप घेताना खूप घट्टसर घ्यायचं नाही, थोडंसं पातळ करून घ्यायचं. या अर्धा कप तुपापैकी 2 चमचे तूप आपण बाजूला ठेवलं, ते सगळ्यात शेवटी वापरणार आहोत. तूप हलकंसं गरम करून घेतलं की लगेचच मिश्रण त्यामध्ये घालायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस कमी आचेवरच ठेवायचा. जरासुद्धा मोठ्या किंवा मध्यम आचेवर करायचा नाही, नाहीतर मिश्रण खालून लागेल, ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही. कमी आचेवरच हे मिश्रण तुपावर चांगलं परतवून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी, जोपर्यंत सगळं मिश्रण छान असं मोकळं होत नाही. आता बघाल तर मिश्रण फारसं घट्टसर आहे, व्यवस्थित मोकळं झालेलं नाही. त्यामुळे चांगलं 10 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं. सतत हलवत राहायचं, त्यामुळे ते खाली लागणार नाही. 10 मिनिटं कमी आचेवर रवा नारळ चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी मोकळं होईपर्यंत. आता जरी ते घट्टसर वाटत असेल पण ते चांगलं परतवून घेतलं की अगदी मोकळं सळसळीत होतं. आता हे मिश्रण बघाल तर छान रवा मोकळा झाला आहे. गॅस बंद करायचा आणि एका ताटात काढून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं. 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण अगदी व्यवस्थित परतलं जातं, पण ते सतत हलवत राहायचं आणि छान असं मोकळं होईपर्यंत परतवून घ्यायचं. कढईला अजिबात खाली लागू द्यायचं नाही, त्यामुळे ते सतत हलवत राहायचं. आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर बघाल तर रवा अजून छान मोकळा होतो. 5 ते 6 मिनिटं हे मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये साखर घालायची. 3/4 कप म्हणजेच पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला लाडू अजून गोड हवे असतील तर पूर्ण 1 कप साखरही घालू शकता. 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. लाडू बनवताना वेगळा असा पाक करण्याची अजिबात गरज नाही. हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखर छान एकजीव होईल. मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. गरम असताना साखर घालायची नाही, नाहीतर मिश्रण पातळ होईल. लाडूसाठीचं हे मिश्रण तयार झालं. सगळ्यात शेवटी 2 चमचे साजूक तूप आपण जे शिल्लक ठेवलं होतं ते एका पॅनमध्ये काढून घेऊया. आता या पॅनमध्ये तूप घालून चांगलं गरम झालं की मग घालायचे आहे ड्रायफ्रुट्स. तर इथे मी 4 ते 5 चमचे काजू आणि बदाम वापरले. तुम्ही लाडवामध्ये अजूनही ड्रायफ्रुट्स घालू शकता. जसं की मनुके असेल किंवा जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतील ते सगळे यामध्ये घालू शकता. 1 ते 2 मिनिटं तुपावर हे छान सोनेरी रंगावर परतवून घेतले, काढून घ्यायचे आणि लगेचच लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि बघाल तर आपलं लाडवासाठीचं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे. यामध्ये वेगळं असं दूध घालण्याची अजिबात गरज नाही. सगळं मिश्रण अगदी एकसारखं करून घेतलं आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे.
सगळं मिश्रण एकजीव करून लाडू वळताना मात्र ते छान एकजीव व्हावे यासाठी एखादी वाटी घ्या. त्या प्रमाणात लाडवाचं हे मिश्रण घेऊन लाडू वळून घेतले म्हणजे सगळे लाडू एकसारखे तयार होतात आणि लाडूही पटकन वळले जातात. बघाल तर लगेच तोंडात टाकावासा वाटेल असा छान आपला हा रवा नारळाचा लाडू तयार झाला. पाकाचे लाडू बनवताना सगळ्यात जास्त टेन्शन हे पाक बनवण्याचं येतं. जर पाक व्यवस्थित झाला नाही, तर लाडू वळले जात नाही किंवा ते फार कडक होतात. म्हणूनच या पद्धतीने लाडू बनवून बघा. पाकाचं कोणतंही टेन्शन न घेता अगदी झटपट, साधे, सोपे आणि कमी साहित्यात तयार होणारे रवा नारळाचे लाडू. बनवायला जितके सोपे आहे ना, खायला तितकेच चविष्ट. अगदी रक्षाबंधन असो, नारळी पौर्णिमा किंवा मग गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट जर एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. सांगितलेल्या साहित्यामध्ये 15 लाडू तयार होतात आणि आजची ही साधी सोपी रवा नारळाची लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.